मराठी आणि हिंदी या भाषेवरती मोठ्या प्रमाणात सगळ्यांचं प्रेम आहे. मात्र याच मुद्द्यावरती पहिलीपासून हिंदी चालू करायची का किंवा मराठी या विषयावरती मोठं रान जे आहे देशासह राज्यात पेटलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार का यावरही मोठी राज्यात चर्चा आहे. हे होत असताना यावरच ते दोघं भाऊ जे आहे ते एकत्रित येईल का याच्यावरही मोठी चर्चा जी आहे देशात चालू आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे लोक आहे, त्यांच्यासोबत बोलूया. सर, काय वाटते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित यायला पाहिजे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यायला पाहिजे. अनेक वर्षापासूनच त्यांच्याही आमदारांच्याकडनं म्हणणे होतं आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडनं म्हणणे होतं. आता हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे, त्यांनी त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. परंतु आता जो हा भाषा वितरणचा घात घातलेला आहे, या भाषेच्या संदर्भामध्ये जो मोर्चा चाललेला आहे, तर त्या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नाही आणि दांडा नाहीये. त्या ठिकाणी फक्त मराठी आणि मराठी म्हणूनच त्या ठिकाणी त्या मोर्चाला जायचं. आणि आपण जर खरे मराठी असाल तर मराठी भाषेवरती कुठल्याही प्रकारच्या, हिंदी भाषेला कोणी दुजारा दिलेला नाही, पण त्याची सक्ती नकोय. भाषा ह्या सगळ्या आल्या पाहिजेत. जो शिकलेला आहे त्याला सगळ्या भाषा यावात, त्याच्याबद्दल दुमत नाही. त्या माणसाला शाळेमध्ये पहिलीपासून जे आहे हिंदी सक्ती केली पाहिजे असं म्हणणं आहे काय? शाळेमध्ये हिंदी सक्ती करायची काही कारण नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी शाळेला पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे. शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो की पहिलं मराठी भाषेला मिळालं पाहिजे. आणि जे पैसा कमवल्यानंतर जी मुलं आपली इंग्लिश मिडियमला टाकतात त्यांनी ती मुलं मराठी शाळेमध्ये शिकवली पाहिजे. यशवंतराव चव्हाणासारखा 4थी शिकलेला माणूस आज राज्याचा मुख्यमंत्री झाला, देशामध्ये त्याची गवगवा आहे. आणि मग तुम्ही या मराठीला दुजरा द्यायचं काय कारण आहे या महाराष्ट्रामध्ये? आणि असा जर कुणी गलिच्छपणा करत असेल तर त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. ह्या जो मोर्चा आहे तो मराठीच्या विरोधात आहे, हिंदीच्या विरोधात आहे असं म्हणणं आहे. आपल्यासोबत बीजेपीचे कार्यकर्ते आहे, काय सांगणार? खऱ्या अर्थानं मराठी भाषेसंदर्भात जे काही राजकारण चालू आहे ते मुळात चुकीचं चालू आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी इथून मागच्या कुठच्याही सरकारने मराठीविषयी कुठला विषय मांडला नाही. खऱ्या अर्थानं मराठीला एक अविभाज्य भाग म्हणून संपूर्ण देशात नव्हे तर केंद्रात त्यांनी मराठीला स्थान निर्माण करून दिलेलं आहे. आज कुणीतरी कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठीचा मुद्दा घेऊन रस्त्यावर येऊन त्याचं राजकारण करत आहे, हीच खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे. याची खंत मला या ठिकाणी करावीशी वाटते. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मराठी धर्माविषयी अनेक संतांचे दाखले या इतिहासातून त्यांनी दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं म्हणलं तर मराठा तो तितका मिळवावा, खरा तो शिवधर्म वाढवावा. आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. म्हणजे हे साधू संत आणि छत्रपतींच्या काळापासून मराठी हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून काळापासून ही जी मराठी आलेली आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे आहे. सर, काय सांगणार, तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार? आम्ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार आहे. प्रथमतः आपण जो प्रश्न विचारला होता की राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे काय होऊ शकतं, मुंबईसारख्या शहरामध्ये आज ज्या ठिकाणी मराठी माणूस, मराठी कामगार त्या ठिकाणी राहतो आणि मुंबईमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र आलं तर याचं आम्ही स्वागत करतो. आणि ह्याच्यामध्ये मराठी माणसाला मुंबईसारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालना मिळेल. त्याचबरोबर आता जो मराठीचा विषय आलेला आहे, आजपर्यंत पाहिलं तुम्ही स्वातंत्र्य काळापासून काँग्रेस सरकार सत्तेमध्ये होतं, अनेक वर्ष 60-70 वर्ष काँग्रेसनी सत्ता भोगली, परंतु कधी मराठी भाषा ही सक्तीची किंवा हिंदी सक्तीची केली नाही. आता पहिलीपासूनच यांनी सक्तीचं काय चाललंय मोदी सरकार यांच्या काळामध्ये, तर हे चुकीचं आहे. आपली मायभूमी आहे, आपली मराठी आहे. मराठी ही साधू संतांची, थोड्या मोठ्या नेत्यांची जी मराठीतून शिक्षण झालेलं आहे, त्यासाठी मराठी ही पहिलीपासून 4थीपर्यंत आहेच आहे. आणि 4थी-5वीच्या पुढे तुम्हाला हिंदी भाषा लागू करायची असेल किंवा त्या कायद्यात करायची असेल तर त्याच्याबद्दल आमचा काही विरोध नाही. अजूनही काँग्रेसचा जो असेल तो विरोध नाही. आपल्यासोबत शिंदे गटाचे लोक आहेत. सर, काय सांगणार? मोर्चाला कोणाचा विरोध नाही, मोर्चा हा प्रत्येकाने काढावा. परंतु आपली राजकीय पोळी जर कोणी भाजत असेल तर त्याला सगळ्यांचा विरोध राहणार आहे. इथं जेवढे आहेत ते सर्व मराठी आहेत. मग मराठीसाठीच तुम्ही एकत्र का येता? शेतकऱ्यांसाठी तुम्ही एकत्र का नाही आले? आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की राजसाहेब आणि उद्धव साहेबांवरती बोलण्यात का आम्ही तरी मोठं नाहीयेत, कारण आमचे दैवत आदरणीय बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही त्या पक्षामध्ये काही वेळ काम केलेलं आहे, परंतु
आपली राजकीय स्पेस कुठेतरी कमी झालेला आहे आणि तो जर वाढवण्यासाठी आपण एकत्र येत असाल तर हे निषेधार्थ आहे. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारने दिलेला आहे. मराठी भाषेसाठी तुम्ही वेगळं काहीतरी करा ना. फक्त आपण राजकीय कुठेतरी एकत्र येणं आणि लोकांना दाखवणं आणि लोकांमध्ये एक वेगळी भावना निर्माण करणं हे जर करत असेल तर हे 100% चुकीचं आहे. हे सर्व जे आहे चुकीचं आहे सांगतात. आपल्यासोबत बीजेपीचे कार्यकर्ते आहे. सर काय सांगणार, हे जे उद्धव ठाकरे असेल उद्धव ठाकरे असेल किंवा राज ठाकरे एकत्र येतात, फक्त काही वेळासाठी यांचं मनोमिलन झालं का, की यांचं पुढे होईल, काय वाटते आपल्याला बीजेपीवर? सर, मुळामध्ये ही जी हिंदीची सक्ती म्हणून जी बोंब मारली जाते ती ऐच्छिक आहे, हिंदी सक्ती नाही आहे. मुळामध्ये काय झालेलं आहे की आत्तापर्यंत यांची मुलं इंग्लिश मीडियम शाळेत शिकायची आणि इकडं मराठीवरती बोंब मारायची. दुसरा विषय, ही जी हिंदी जी मराठी जी आहे ती देवदेश धर्मावरती जे संत वाङ्मय असेल किंवा विचारवंत असेल यांच्यामुळे ही मराठी भाषा टिकलेली, वारकरी संप्रदायामुळे ही मराठी भाषा टिकलेली, याला अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय. हे जे मराठी करतात हे कधी वारगीला 2 पावलं तरी कधी चाललेले आहेत का? एक तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने करायला काय पाहिजे की ज्यांची मुलं म्हणजे जे शिक्षक आहेत यांची मुलं इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आणि तुम्ही मराठीचे शिक्षक 80-80 हजार रुपये पगार तुम्ही इथं खाली घेताय आणि तुमची मुलं इंग्लिश मीडियमला जात आहेत, तर कशी त्याचा पटसंख्या टिकेल? मग ती पटसंख्या टिकण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सक्ती केली पाहिजे. तुमची मुलं मराठी माध्यमात आली पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे. आणि हे किती जरी कोणी जरी आता राजकारणाच्या इलेक्शन आले म्हणून जरी सगळे कोणी जरी एकत्र आले असेल तर याचा काही राजकारणावरती परिणाम होणार नाही. हे सगळं उद्याचं भविष्य पाहून यांची स्पेस संपलेली आहे म्हणून हे मराठीवरती एकत्र आले. शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती आलेले आहेत का एकत्र? आजपर्यंत एवढे कितीतरी प्रश्न आहेत असे. आतापर्यंत शेतकऱ्याच्याही मुद्द्यावरती हे एकत्रित आले नाही, मात्र आता एकत्रित येत आहे. सर काय वाटते आपल्याला? नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं न येणं हे सर्वस्वी त्या दोघांवर अवलंबून आहे. परंतु हे त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण मानावं लागेल. पण आता जो विषय हिंदी भाषेचा चर्चेत आहे त्या संदर्भात बोलायचं झालं तर मराठी आपली मातृभाषा आहे, त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु समाजामध्ये जीवन जगत असताना माणसाला प्रत्येक भाषेचं ज्ञान अवगत पाहिजे. आज राज्य सरकार चालवत असताना मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असेल किंवा त्यांचं सर्व मंत्रिमंडळ असेल, शिक्षण मंत्री असेल, यांच्यावर निश्चितच राज्याची जबाबदारी. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिंदी भाषेचं जर पहिलीपासून चालू केलं तर निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होणार आहे. तर आपण पाहतोय प्रत्येक राज्याची भाषा ही वेगवेगळी आहे. बोली भाषा आंध्राची वेगळी आहे, कर्नाटकची वेगळी आहे, महाराष्ट्राची वेगळी आहे. प्रत्येक राज्याची वेगळी असताना आपल्याला प्रत्येक भाषेचं ज्ञान अवगत पाहिजे. म्हणूनच मंत्रिमंडळाने काहीतरी तो निर्णय घेतला आहे. परंतु विरोधकांना ते योग्य वाटत नाही. विरोधकांनी केवळ दिशाभूल करण्यासाठी किंवा कुठेतरी कोणत्या तरी मार्गाने एकत्र होण्यासाठी हा डाव रचलेला आहे. हा जो विरोध चाललेला आहे त्याच्यासाठी चाललेला आहे. आपल्यासोबत नागरिक आहे. सर काय वाटते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित यायला पाहिजे? ही काळाची गरज आहे. आज महाराष्ट्र कुठंचा नेऊन ठेवलाय. आज राज आणि उद्धवजी एकत्र आले ना, सर्व महाराष्ट्राला मराठी माणसाला आनंद होईल. आनंद इतका होईल. मराठी आपली मातृभाषा आहे, त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु समाजामध्ये जीवन जगत असताना माणसाला प्रत्येक भाषेचं ज्ञान अवगत पाहिजे. आज राज्य सरकार चालवत असताना मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असेल किंवा त्यांचं सर्व मंत्रिमंडळ असेल, शिक्षण मंत्री असेल, यांच्यावर निश्चितच राज्याची जबाबदारी. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिंदी भाषेचं जर पहिलीपासून चालू केलं तर निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होणार आहे. तर आपण पाहतोय प्रत्येक राज्याची भाषा ही वेगवेगळी आहे. बोली भाषा आंध्राची वेगळी आहे, कर्नाटकची वेगळी आहे, महाराष्ट्राची वेगळी आहे. प्रत्येक राज्याची वेगळी असताना आपल्याला प्रत्येक भाषेचं ज्ञान अवगत पाहिजे. म्हणूनच मंत्रिमंडळाने काहीतरी तो निर्णय घेतला आहे. परंतु विरोधकांना ते योग्य वाटत नाही. विरोधकांनी केवळ दिशाभूल करण्यासाठी किंवा कुठेतरी कोणत्या तरी मार्गाने एकत्र होण्यासाठी हा डाव रचलेला आहे. हा जो विरोध चाललेला आहे त्याच्यासाठी चाललेला आहे. आपल्यासोबत नागरिक आहे. सर काय वाटते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित यायला पाहिजे? ही काळाची गरज आहे. आज महाराष्ट्र कुठंचा नेऊन ठेवलाय. आज राज आणि उद्धवजी एकत्र आले ना, सर्व महाराष्ट्राला मराठी माणसाला आनंद होईल. आनंद इतका होईल. मी हत्तीवरून साखर वाटणारे. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर ते हत्तीवरून साखर वाटू असं म्हणणं आहे. आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत. सर काय वाटते, जे आले 5 तारखेला जो मोर्चा काढणार आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण नागरिक जे आहेत ते सहभागी होईल? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कालच आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी एक अध्यादेश काढलाय. प्रत्येक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला त्यांनी आवाहन केले की या मराठी भाषेच्या हिंदी भाषेची जी सक्ती आहे त्याच्या विरोधात मोर्चासाठी आपण
प्रत्येक कार्यकर्त्याने उपस्थित राहावं. अगदी बरोबर आहे, हिंदी सक्तीची करणं गरजेचंच नाहीये. ज्या वयामध्ये लहान 1ली ते 4थीचा आता त्यांचा जो चाललाय विषय, ज्या वयामध्ये त्यांची मेंटली पोरांची एवढी ताकदच नाही हिंदी किंवा बाकीच्या भाषा कॅप्चर करण्याची, तुम्ही त्यांच्यावर सक्ती लादताय कशाला? त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की मराठी ही मराठीच राहिली पाहिजे, हिंदीची सक्ती त्यांनी लादू. हिंदीची कुठल्याही परिस्थितीत जी आहे ते सक्ती करू नये असं म्हटलं जातं. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे. सर, काय सांगणार, काय वाटते तुम्हाला, हे सक्ती झाली पाहिजे का? सक्ती झालीच नाही पाहिजे. लहान मुलांचं 1ली ते 4थीपर्यंत एक खेळीमेळीचं वातावरणात पोरं वाढली जातात. जे काही पहिल्यापासून शिक्षण आहे, आता कोणीतरी शिक्षण मंत्री येतो आणि काहीतरी सांगतो, सगळ्या शिक्षणाचा बदल घडवण्याचं काही कारण नाही. जे चाललंय ते योग्य चाललेलं आहे. 5वी पासून तुम्ही हिंदी सक्ती करू शकता, पण आताचा मुद्दा हाच योग्य नाही. लहान मुलांवर त्यावरचा अन्याय होईल आणि राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येतात. ही एक गोड बातमी अतिशय चांगल्या पद्धतीने साम टीव्हीने दिलेली, मी जे आभारी आहे. आज ही जी गोष्ट जी आहे ती अतिशय सुंदर आहे असं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहे. सर, काय सांगणार, काय वाटते तुम्हाला या मोर्चाच्या बद्दल, तुम्हाला काय वाटतं? छत्रपती शिवरायांच्या या पावन महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जे मराठीचं बीज पेरलेलं आहे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत एकनाथ शिंदे साहेबांचं काम चालू आहे. आमच्या दृष्टिकोनातून ते जे निर्णय घेत आहेत ते योग्य निर्णय घेतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पुढचं हे राहील. काय वाटते तुम्हाला, हे एकत्रित आल्यानंतर हा जो मोर्चा काढला आहे तो मराठी मुद्द्यासाठी आहे, काय वाटतं? नाही, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मराठी भाषेचा जो मुद्दा आहे किंवा हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये जो मुद्दा आहे तो बरोबर आहे आणि माननीय उद्धव हिंदी भाषेसाठी जो मुद्दा केला आहे तो गौण आहे आणि मराठी जी आहे तेच केली पाहिजे, तेच आली पाहिजे असं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे. सर, काय सांगणार तुम्ही, हे उद्धव ठाकरे आणि एकत्रित येतात राज ठाकरे, आणि हे होत असताना आज मोठा जो मोर्चाचा 5 तारखेला काढते, सर्व लोक त्याच्यात सामील होणार आहे. मात्र हे होत असताना, हे जो एकत्रित येत असताना सगळे विरोधक असतात त्यांच्या पोटात गोळ आलेला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब हे एकत्र महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने एकत्र आले पाहिजे. त्यांनीच एकत्र यावं, नाही तर सर्वच राजकीय पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी या 5 तारखेच्या मोर्चाला सहभागी झाले पाहिजे. आपण जर पाहिलं तर तामिळनाडू असून आंध्र प्रदेश, केरळ, सर्व जे ही साऊथची राज्य आहेत यांनी त्यांची मातृभाषा आणि हिंदी जागतिक भाषा म्हणून स्वीकारली. पंजाब, हरियाणा, इतर राज्यांनी सुद्धा त्यांची मातृभाषा आणि हिंदी, इंग्रजी ही जागतिक भाषा स्वीकारली. मग महाराष्ट्रावरच हा अन्याय का? महाराष्ट्रावरच हिंदी लादण्याचा प्रयत्न का करतात? आज जर ती 1ली ते 4थी पर्यंत, माझं असं मत आहे की 1ली ते 4थी पर्यंत मातृभाषा आणि जागतिक भाषा म्हणून इंग्लिश ही पाहिजे आणि ऑप्शनला तुम्ही 7वी 8वीला ज्यावेळेस पुढे जासान त्यावेळेस हिंदीवरच का सक्ती असं म्हटलं जाते. आपल्यासोबत मनसेचे काय इथले तालुका प्रमुख आलेले आहे. सर, काय सांगणार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार आहे, ते 5 तारखेला मोर्चा काढणार आहे मुंबईतून, काय वाटते सगळ्या, काय आनंद वाटतोय आणि ह्या मोर्चाला जायला पाहिजे? महाराष्ट्रातील सर्वच मराठी माणसांनी या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे, कारण की हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसून तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे. जर मराठी भाषा टिकली तर मराठी माणूस टिकणार आहे. त्याकरता हा जो शासनाचा निर्णय आहे की मराठी हिंदीची जी सक्ती आहे ती आम्हाला नको आहे. आता जर त्रिभाषा जर जे सूत्र जर राबवत आहे तर खरं तर सगळ्याच राज्यांमधून ते तुम्ही राबवलं पाहिजे. इतर जे साऊथची जी राज्य आहे त्याच्यामध्ये कुठेही हिंदीला ते लोक, आपण जर गेलो तर ते आपण जर हिंदी म्हटलं तर आपल्याबरोबर बोलत सुद्धा नाही. एक तर त्यांची जी भाषा असेल तिथली स्थानिक आणि इंग्लिश या 2 भाषांमध्येच बोललं जातं. मराठी असावी आणि इंग्लिश असावी. हिंदी जावं नंतर 5वी नंतर नाहीच ना, ज्यांना अपेक्षित आहे, ज्याला. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आल्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहे ते यांना समाविष्ट करून घेईल. लक्षात घ्या की इथं ना पक्ष म्हणून कोणी एकत्र येत नाही. पुन्हा मी ते सांगतोय की मराठी माणूस म्हणून एकत्र येतात ते, आणि सामावून घेण्याचा मराठी माणूस. आता इथं सर्वच पक्षाचे लोक आहेत, सर्व आम्ही एकत्र आहोत ना. इतर जरी आता जरी राजकीय निवडणुकीच्या वेळेस वेगळं असू, परंतु ज्यावेळेस मराठीचा मुद्दा आहे, तो मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा मुद्दा आहे, तो मराठी आपल्या सणांचा ज्यावेळेस मुद्दा आहे, तो त्यावेळेस आपण सर्व एकत्रच असलं पाहिजे. सर्व जे ते सर्व जे आहे ते सर्व जरी बरोबर असलं तरीही हे जे सक्ती जे आहे ते लागू केली नाही पाहिजे असं म्हणणं आहे. सर,
काय सांगणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ऐन निवडणुकीच्या काळात कुठेतरी एकत्रित यावं याच्यासाठी ही वेळ साधलेली का? हो, हा टायमिंग साधलेला आहे. याच्या अगोदर भरपूर म्हणजे आता आजच नाही जी आर निघून तसं वर्ष झालेले, परंतु याच्यावरती काय आलं, इलेक्शनचा मौका पाहिलेला आहे आणि आता ते सर्व एकत्र आलेले मराठीच्या मुद्द्यावर. मी मगाशी सांगितलं ना की यांची मुलं बाहेर शाळेत शिकायची, यांनी मराठीबद्दल कोणताही तसा काही त्यांना प्रेम नाही. हे सगळे इलेक्शनमुळे आता एकत्र आलेले आहे. मुंबई नगरपालिका त्यांच्या डोळ्यासमोर दिसती, त्यासाठी ते एकत्र आलेले आहेत. आणि ते किती जरी एकत्र आले तरी त्याचा काहीही युती किंवा भारतीय जनता पार्टीवरती कसलाही फरक पडणार नाही. युतीवरती कुठलाही परिणाम होणार नाही असं म्हणतात आपण सर्वसाधारण कार्यकर्ते काय सांगणार? निश्चित या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा मराठी भाषेचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगणार आहे. परंतु येणाऱ्या इलेक्शनच्या निवडणुका डोळ्यावरती समोर ठेवून या ठिकाणी या मुद्द्याला समोरच्या पक्षाने हात घातलेला आहे. परंतु मी निश्चित सांगू शकतो की याच लोकांच्या मुलांनी इंग्लिश शाळा काढायच्या आणि मराठी शाळा पटसंख्या अभावी बंद पाडायच्या, ही वस्तुस्थिती आज महाराष्ट्रासमोर आहे. इथल्या ज्या सर्व शाळा आहे त्या बंद पाडण्याचाही प्रयत्न करतात. हे इथले कुठलेही लोक जे आहे त्यांचे मुलं जे आहे ते मराठी शाळेत शिकत नाही, आपले मुलं जे आहे ते बाहेर देशात शिकायसाठी पाठवतात आणि आता फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी राजकारण करण्यासाठी हे सर्व एकत्रित आल्याचं आपल्याला दिसत आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.